मला वाटतं श्रोते नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषालीताई आहेत माझ्यासोबत. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं नेहमी औषधांच्या बाबतीत आजार झाला की म्हटलं जातं. हेच फिटनेसच्या बाबतीत सुद्धा तुम्ही म्हणतात, त्याबद्दल आज ऐकायचंय. येस चित्रा, माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने माझ्याकडे अनेक जण कन्सल्टिंगला येतात. त्याच्यामध्ये माझा 20 लाखाचा मेडिकल इन्शुरन्स आहे, माझा 10 लाखांचा आहे. मी स्वतंत्र व्यावसायिक असल्यामुळे माझा काही कोटींचा इन्शुरन्स आहे. उद्या मला काही झालं तर 2 फ्लॅट आहेत, शिवाय 10-15 कोटी बँकेत ठेवले की झालं. म्हणजे आत्ताच्या लाईफस्टाईलने मी माझ्या बायकोला राहता येईल आणि मजा करता येईल, मुलांना आणि व्याजावर जगता येईल अशी व्यवस्था केली वगैरे वगैरे. असे जेव्हा क्लायंट बोलतात तेव्हा मला खूप गंमत वाटते. श्रोते हो, एक लक्षात घ्या, मला मान्य आहे की तुम्ही व्यावसायिक आहात, ग्रेट आहात, तुम्ही तुमच्या फॅमिलीची खूप चांगली काळजी घेता. पण फक्त पैसा म्हणजे सर्व काही आहे का हो? कंपॅनियनशिप नावाचा काही प्रकार आहे की नाही? फक्त पैसे कमवणं म्हणजे असं सगळं मिळालं असं नाही आहे. या सुंदर आयुष्याचा उपभोग कधी घ्यायचा? पण तुमचं वजनच तुमच्या वयाच्या आणि उंचीच्या मानाने 30-40 किलो जास्त असेल तर तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा कंटाळा येतो. तुम्हाला धबाधबा पडणारा पाऊस आवडत नाही, गच्च भिजायला आवडत नाही, भर पावसात रेनकोट घालून 10-15 किलोमीटरचा ट्रेक मारायचा कंटाळा येतो. एक्सरसाइज सोडा, सेक्सरसाइजचं तर नावच नाही. अहो, जरा आयुष्यात आनंद घ्यायला शिका. माझ्या आवडीचा सगळ्यात छान सीझन कुठला असेल ना चित्रा, तर पावसाळा आहे. टुमॉरो नेव्हर कम्स. आजचीच गोष्ट लक्षात घ्या, आजचं काम उद्यावर ढकलू नका. आजच वेट लॉसचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी 40 पर्यंत काम करणार आहे आणि 40 नंतर असं? टुमॉरो नेव्हर कम्स. आजची गोष्ट उद्यावर ढकलू नका. म्हणजे मी वेट लॉस बद्दल बोलते. खरंय, खूप छान मुद्दा तुम्ही हा सांगितलाय. याबद्दल ऐकायचंच आहे. तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा. व्हॉट्सअप. हो, 40 नंतर तर खरी मजा आहे आयुष्याची. मुलं थोडीफार मार्गाला लागलेली असतात, आपण जबाबदारीतनं मुक्त झालेलो असतो. तेव्हा स्वतःसाठी वेळ द्या, जरा बारीक व्हा. कधीही आपण न घातलेले कपडे घालून बघा. 20-30 किलो वजनं कमी झाली आणि तुमच्या पोटाचा घेर कमी झाला, सीट कमी झालं, छान जीन्स घालायला आली की आपल्यालाच आपल्याकडे सारखं आरशात बघावंसं वाटेल. आणि खरं सांगू का, सगळ्या नवऱ्यांना भजी खायला आवडतात. अहो, पण जरा गच्च पावसात भिजा, चाला, एक्सरसाइज करा, महाबळेश्वरला जा, तिथली ढगपुटी झाल्यानंतरच्या पडणाऱ्या पावसात भिजा, निसर्गाचं रौद्र स्वरूप अनुभवा. बघा, घरी आल्यानंतर आपोआप तुमच्या तोंडात एखादी सुंदर शीळ वाजवून जुनं गाणं आपोआप रेंगाळत राहील आणि मग तुम्ही आपोआपच रोमॅन्टिक व्हाल. एनिवे, आयुष्य एकदाच मिळतं मित्रांनो, तेव्हा ते भरपूर आणि समरसून जगा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 ते रात्री 8 मजबूत काम आणि शुक्रवारी रात्री 8 ते रविवारी रात्री 10 पर्यंत मस्त गाणी ऐकावीत, म्हणावीत. पावसात वाटेल तेवढं भिजावं, गंमत करावी, मनात सगळ्या गोष्टी पुन्हा सोमवार चालू करावा आणि आयुष्य पुन्हा नवीन जोमाने जगायला सुरुवात करा. खूप पैसे मिळाले म्हणून आपण सोन्याचे तांदूळ खात नाही ना गं. मग जे मिळालं त्यात समाधान म्हणा. पण निदान नवऱ्यानं आपल्या बायकोसाठी किंवा बायकोनं नवऱ्यासाठी बारीक व्हावं. आणि तू शुगर गोळी घेतलीस का किंवा तुम्ही बीपीची गोळी घेतलीस का असे प्रश्न एकमेकांना न विचारता या शनिवारी फक्त पुण्यातच 10 किलोमीटर न चालायला जाता आपण आणखीन कुठेतरी बाहेर जाऊ, मजा करू. असा जर तुम्ही हे ठेवलात, हा विचार आहे, हा फंडा जर तुम्ही विचार ठेवलात, मनात ठेवलात, तर तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक क्षण मजा करता येईल. तेव्हा श्रोते हो, एकमेकांची उणी-दुणी न काढता नवरा बायकोनी किमान 20-20 किलो वेट लॉस तरी या पावसाळ्यापासून चालू करायचा असं संकल्प करा. बारिश में आम बातें भी बहुत अच्छी लगती है. क्या बात आहे. आजच वृषालीत जॉईन करा. माझ्याकडे 50% डिस्काउंट चालू आहे. सो थिंक फिट, स्टे फिट. मला वाटतं वृषालीताईंनी आज खूप महत्त्वाचा संदेश दिलाय. म्हणजे नात्यांमध्ये रुसवे फुगवे भांडणं हे सगळं असतंच, पण आपण एकमेकांच्या हेल्थसाठी आणि फिटनेससाठी सुद्धा थोडासा विचार करूयात आणि निसर्गाचा आनंद घेऊयात या फिटनेससाठी. हेच लक्षात ठेवून आज इथंच थांबूयात. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा. व्हॉट्सअप करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझ्यामध्ये वृषालीताईंसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.